चेतक महोत्सवामध्ये सारंगखेड्याच्या या आशू बाजाराची तयारी आता पूर्णत्वास आलेली आहे। आता 14 तारखेपासून खरं म्हणजे याला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे आमच्या सर्व तयाऱ्या आता पूर्ण जवळपास 90-95% पूर्ण झालेल्या असून जवळपास 1500च्या वर घोडे इथं दाखल झालेले आहेत। आज रात्री आणि उद्या सकाळमध्ये अजून 1000 घोडे इथं दाखल होण्याची शक्यता आहे। इथं आपण जर बघितलं तर बाहुबली नावाचा मारवाड जातीचा अश्व आपल्या मागे दिसतो आहे। तो आपल्या धुळे जिल्ह्यातील बळसाने येथील रोहित पाटील यांच्या फार्मचा अश्व आहे। कारण आता आपल्याकडे सुद्धा स्टड फार्म्स वाढायला लागले आहेत आणि आपल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये आता अश्व शौकीन खूप मोठ्या प्रमाणावर झाले असून या सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाच्या याच्यावर परिणाम आपल्याला म्हणता येईल।